द ग्रेट इंडियन कपिल शोच्या रक्षाबंधन स्पेशल एपिसोडमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिची बहीण शमिता शेट्टी उपस्थित होत्या। या एपिसोडमध्ये कपिल शर्माने अभिनेता गोविंदाच्या जुन्या घटनेचा उल्लेख केला। गोविंदाला बंदूक साफ करताना पायाला गोळी लागली होती, त्यावेळी शिल्पा रुग्णालयात त्याला भेटायला गेली होती। तिने हसत विचारले, गोळी लागली तेव्हा सुनीता कुठे होते? गोविंदा म्हणाला, ती मंदिरात होती। यावर शिल्पाने चतुराईने विचारलं, तर गोळी कोणी मारली? या संवादावर सर्वजण हसू लागले। कपिलने हा प्रसंग पुन्हा सांगितल्यावर शिल्पाने विरोधी टिप्पणी केली, कधी कधी पुरुषाला जग घाबरतं, पण लग्नानंतर तो स्वतःच्या बायकोला घाबरतो आणि त्याच वेळी त्याचे डोळे खऱ्या अर्थाने उघडतात। हे वक्तव्य सोशल मीडियावर आणि प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे। गोविंदाच्या अपघाताची घटना 10 महिन्यांपूर्वीची आहे। तो घरी एकटाच असताना बंदूक कपाटात ठेवताना गोळी लागली होती। त्याची पत्नी सुनीता आहुजा त्यावेळी जयपूरमध्ये खाटूश्याम बाबांच्या दर्शनासाठी गेली होती। अपघातानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून गोळी काढली। शिल्पा शेट्टी सध्या चित्रपटांपासून दूर असली तरी फिटनेस आणि सोशल मीडियावरील सक्रियतेमुळे ती सतत चर्चेत असते। तिच्या चाहत्यांची संख्या प्रचंड असून ती नेहमी फोटोज आणि व्हिडिओद्वारे संपर्कात राहते।